मॅडम शुभ रे, मी काय खरंच एवढी वाईट आहे का? अरे जे झालं त्यात माझ्या बाबांनी मला साथही दिली नाही आणि त्यावर माझ्या आईबद्दल खूप वाईट बोलले ते. मॅडम डोळे पुसा. डोळ्यात पाणी साठलं की समोरचं सुख बी दिसत नाही. हे बघ साहेबांचा आशीर्वाद. बाबांचा आशीर्वाद? होय, साहेबांनी मोठ्या मनानं तुम्हासनी दिलाय. खावात आणि तोंड गोड करा बघू. तू खोटं बोलतोयस. उगाच मला खोट्या आशा देऊ नको शुभू. मला माहितीये ना. अरे तू बघितलं नाहीस का, बाबांनी बेबीला पण केक भरवला. पण मला जा प्लीज, जा प्लीज जा. मॅडम माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? अहो खरंच साहेबांनी केक पाठवलाय. बाबांनी माझ्यासाठी केक पाठवलाय? शक्यच नाही. तुला खोटं सुद्धा नीट बोलता येत नाही शुभ. हा केक तूच माझ्यासाठी आणलायस माहितीये मला. अहो मॅडम साहेबांनी मला मुद्दामून बोलवलं आणि म्हणले की श्रावणीला हा केक जाऊन देऊन ये जा. बाबा स्वतः म्हणाले तुला असं? अहो शपथ सांगालोय मॅडम, केक देताना कधी साहेबांच्या डोळ्यात लय माया होती. साहेबांचं लय प्रेम आहे तुमच्यावर, फक्त जगासमोर दाखवता येत नाही. खरंच सांगालोय. शुभू अरे कोण कुठला तू? परका असूनही माझ्या सुखाचा एवढा विचार करतोस? हे बघा, हे बघा त्यांच्या बोटांचे ठसे बघा. त्यांनी असा केक उचलला आणि तो प्लेट मध्ये ठेवला. बघा की बघा, त्यांच्या बोटाचे ठसे दिसतात तुम्हासनी. मग आता भरव मला केक. मी? अहो मॅडम मी कसा भरवणार? मी पाहिजे तुमच्या हातावर ठेवतो की केक. नाही मग मला केकच नको, जाऊ दे. अहो मॅडम मग भरव ना मला तू केक. मी नाही खाणार असा केक. शुभू भरव. उन्हात सावली नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती. वाटा वेगळ्या पाऊल एकही खेळ हा स्वप्नांचा रंगू दे मनी. झुळका वाऱ्याची शुभ श्रावणी नटना गोडवा शुभ श्रावणी ऋतू हा प्रेमाचा माफ करा मॅडम, मला तुमच्याशी खोटं बोलायला लागलं. शुभ श्रावणी. पण एका खोट्यामुळे जर तुमचं दुःख हलकं होणार असेल तर ते पाप माझ्या पदरात पडलं तरी चालेल. तुमचं हे हसूच माझ्यासाठी साहेबांचा आशीर्वाद आहे. नाही शोभे, त्यानं मला साहेबांच्या घरी न नेऊन माझा अपमान केलाय. अरे घरचा जाऊया मी, काय हलकात घेता होय? अहो सोडा ना. तुम्हासनी माहित आहे ना शुभूचा स्वभाव कसा आहे. कामाच्या पुढे दिसतं का त्याला काय? अहो हे बघा, आता एवढा चांगला आनंदाचा दिवस आहे, नका ना असं रुसून बसू आमच्यासाठी. आई दादा आले. आई यांना कशी झाली पूजा? झाली ना, एकदम मस्त झाली पूजा. पण घरच्या जावयाचं तोंड कडू झालंय. त्याचं काय नाही, आम्हासनी सांगच. तू यांना तुझ्या बरोबर घेऊन गेला असता तर काय झालं असतं? तुझ्या त्या साहेबांच्या एवढ्या मोठ्या बंगल्यात एक माणूस जड झाला असता काय? शोभा काय बोलायलीस तू? शुभू तिथं कामावर जातो आणि त्यांना आधीच सांगितलं होतं का तिथले नियम कडक आहेत म्हणून. आणि जावई बापूने बी असं लहान पोरासारखं वागायला नको होतं. बसलेत फुगून. नाहीतर काय? आणि उगाच कशाला डापरतेस ग त्याच्यावर? फ्रायडे जाऊ दे ग, होईल दाजींचा मूड नीट. कामाची जागा आणि घर यातली रेग कधी उमजणार आहे कोणाच ठाऊक असणे. शोभे पंखा लाव. ए बाळ, ते जाऊ दे. आपल्याला काही नवीन आहे वे. तू नको मनाला लावून घेऊ. तू एक मला सांग, ती केवढी
केवढी भारी साडी आणली बाबा तुम्हाला. आणि केक अरे काय तू साडी केक मग यो काय दादा ते बघ तो केक आणि ही साडी आईवर कसली भारी दिसते बघ. बाळा, अरे मला तुझा आनंद बघायचा असतो रे. तुझ्या रक्ताचं पाणी करून कमवलेलं पैसे असं या साडीवर उडवलेलं नाही पटत मला. मी या सुती लुगड्यात मी समाधानी आहे रे. हा शुभू, अरे यो केक तर खाऊन बघ, एक नंबर आहे. अरे जणू काही स्वर्गातनच आलाय. अशी चव आहे ना मी बाप जन्मत कधी खाली नव्हती. अहो अण्णा, केक, आई, साडी. अगं मी नाही पाठवलं हे. मी तर साहेबांच्या कामात बिझी होतो. अरे दादा नाटक करतेस की काय? तुझ्याच नावाचं पार्सल आले, तू नाही तर दुसरं कोण पाठवणार? मला माहिती आहे हे कोणी केलं असणार. हॅलो मॅडम. काय रे झंप्या, पोचलास का घरी? आणि आता इतक्या रात्री कशाला कॉल केलास? मॅडम तुम्ही की नाही लय भारी आहे. आईला केक आणि साडी दोन्ही आवडलं. ओळखलंस का? मला वाटलं खुळ्यासारखं डोकं खाजवत बसला असेल विचार करत हे पार्सल कोणी दिले म्हणून. त्यासाठी थँक्यू मॅडम, पण काय गरज होती या सगळ्यांची? गरज होती. मला माहिती होतं कामाच्या गडबडीत तुला वेळच नाही मिळणार, म्हणून आपली छोटीशी मदत केली. मॅडम सगळं बरोबर आहे, पण तुम्हाला असा त्रास आणि ते खर्च मला ते अवघडल्यासारखं होते. अहो आता उगाच इमोशनल ढाचे देऊ नकोस हा. आणि काय अवघडल्यासारखं? तू माझ्या सुखासाठी केवढं काय काय करतोस ते चालतं हा. तेव्हा नाही होत का तुला अवघडल्यासारखं? मग मी पण करू शकते हे. आणि तुझ्या आईच्या डोळ्यातला आनंद बघून मला असं वाटेल की मी माझ्याच आईला साडी दिली. तुझ्यासाठी नाही हा, तुझ्या आई बाबांच्या सुखासाठी केलंय मी सगळं. मॅडम तुम्ही खरंच ग्रेट आहे सा. मग आहेच मी ग्रेट. तू जास्त इमोशनल डोस पाजू नकोस आता मला. आणि तुला आठवतंय ना पार्टी अध्यक्षांनी काय सांगितलं होतं ते? उन्हात सावली ते म्हणाले होते की ह्या मुलाबरोबर मैत्री कधीच तोडू नकोस. सोबती मग मी फक्त आपली मैत्री जपायचा प्रयत्न करते शुभू. आणि आता तूच मला सांग, ह्या मिस वादळाला दुसरा मित्र मिळेल का? काय नाही ना? मग तू आता ह्या सगळ्याचा विचार करू नकोस रे. तू मस्त मज्जा कर, एकदम हुरफुर हिट. बरोबर आहे की तू घरी हेच सांग की तूच हे सगळं आणलंयस, म्हणजे त्यांना छान वाटेल. कळलं ना झंप्या? होय मॅडम, थँक्यू वन्स अगेन. ओके बाय. श्रावणी शुभ श्रावणी